रन आणि विकेटला 7 पॉईंट. चला आपण जसं आपण वाट पाहत होतो. हा हा चला विनंती दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायला लागेल. चला पॅराडाईज बॉईसर एका बाजूला उर्वी 11 साहित्य बिरवाडे आमच्या मान्यवरांनी यायचं. पुन्हा महिला सुद्धा आहेत, वहिनी साहेब ताई साहेब सुद्धा आहेत. रोहन चला महिला अपन सुधा यायचं. प्लीज सर यहाँ पर आइए, आप लोग ऐसा लाइनअप कर लीजिए. या विनंतीशील. हाँ लेडीज या साईडला यायचं. लेडीज फर्स्ट. हाँ आपण या साईडला या. हाँ पॅराडाईज बॉईसर संघ आणि चला उर्वी 11 साहित्य बिरवाडे. हा दोनों ही टीमें यहाँ पर पहुंच चुकी है. हमारे साथ मनीष सर भी हैं, मनीष पाटिल सर, जिनकी आवाज़ आप सुन रहे हैं इस प्रतियोगिता में. बेहतरीन कमेंट्री उनके माध्यम देखने को मिले. आज एक दिन पिछले साल भी हमने प्रयास किया था मगर बारिश इंद्रदेव प्रसन्न हुए थे, इस वजह से वो नहीं पहुंच पाए. मगर इस साल आज ऑड डे है इसलिए मिले वगैरह उनके डेट्स नहीं मिलते हैं मंडे, इसलिए यहाँ पर पहुँच चुके हैं. उत्तम जमात्रे, मनोज संघ के, विशाल मोड, पप्पू दादा, वैनिस, आरिफ मेहमान और सीनियर प्लेयर्स हमारे पैराडाइज टीम के सीनियर में जॉन डे. चला दिनू साकिर, लटन भाई, महेश, आप सभी लोग आ जाइए प्लीज. सुनील तुपे आपण सुद्धा यायचं आहे. मला असं वाटतं चला आपण टॉस करणारच आहोत. सर्वात उत्कृष्ट बोलते कोण, म्हणजे मी खेळाडूंबद्दल बोलत नाही, मी महिला भगिनींबद्दल बोलतोय की सर्वात चांगलं बोलेल कोण. जे बोलतील त्यांनी 2 पावलं पुढे या. हा चला ताई, 25 वर्षांचा हा प्रवास. जबीर भाऊंची सौभाग्यवती म्हणजे वाइफ आहेत. तर भाभी जी कैसे लग रहा है 25 सालों का क्रिकेट का खेल. बॉडी लैंग्वेज जबीर भाई की थोड़ी स्ट्रांग है, लेकिन शादी के पहले ऐसे ही के थे कि थोड़े से फिटनेस में अच्छे थे. ते फिटनेसमध्ये चांगलेच होते आणि अजूनही आहे. मी त्यांना सूट होते. पहिले मी खूप बारीक होती आणि मी त्यांना 2005 पासून ओळखते. तेव्हा त्यांनी पॅराडाईज टीममध्ये एंट्री केली आणि त्यांनी माझ्या लाईफमध्ये सुद्धा एंट्री केली आहे. तर आमच्या प्रेमाला सुद्धा माझ्यासाठी दोन्हीही लकी आहेत आणि मीही त्यांच्यासाठी लकी आहे. थँक्यू. बघा कुठलाच त्यांनी व्यत्यय नाही दिला. त्यांच्या हजबंडच्या क्रिकेटला त्यांनी प्रोत्साहन दिलं, जे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या काळात तेवढं डेव्हलप क्रिकेट नव्हतं, म्हणजे क्रिकेटच्या स्पर्धा कमी व्हायच्या. पण जेव्हा यूट्यूब आला 2013ला, तेव्हा सगळे चेहरे तुम्हाला ऑनस्क्रीन दिसायला लागले आणि मग तो गर्व वाटू लागला प्रत्येक वहिनीला की माझा नवरा टेनिसवर क्रिकेट खेळतोय. मनीष सर, जबीरची वाईफ बोलली आहे, आता रोहन गावड नानाची वाईफ सुद्धा बोलेल. आणि मी तुम्हाला सांगतो, आपण जे लाईट्स पाहतोय, जे मंडप पाहतोय, जबीर खान आणि रोहन गावड एक उर्वी 11 साहित्य बिरवाडीमध्ये आहे आणि एक बाजूला जबीर आहे. ही तेहमी आणि साई खेळतो वाटतं, कारण की या दोघांच्या, रोहनच्या पोराचं नाव साई आहे आणि जबीरच्या मुलीचं नाव तेहमी. या दोघांनी हे बिझनेस चालू केला, परंतु त्या दोघांचा तयार झाला पाहिजे. दोन मित्रांनी मैत्री जपून हे बिझनेस. आणि ताई साहेब सुद्धा बोलतील लगेच. हा बोलावंच लागेल वहिनी साहेब. या पुढे. रोहनजी बोललं पाहिजे ना. रोहन ना बोलायला पाहिजे ना. बस रोहननेच केवढं बोलायचं, ते कॅप्टन म्हणून खूप बोलतात. तर तुम्ही सुद्धा बोलके आहात हे आम्हाला कळलं पाहिजे. तर कसं वाटतंय क्रिकेट, जसं जब्बीर भाऊंचं क्रिकेट गेल्या 21 वर्षांपासून एन्जॉय करतात वहिनी, तुम्ही किती वर्षांपासून रोहनजींचं क्रिकेट एन्जॉय करताय? छान वाटते. आता आम्हाला 9 वर्ष झाली लग्नाला, पण खूप छान वाटते इकडे येऊन. यांची अरेंजमेंट वगैरे खूप छान असते आणि खूप मज्जा येते बघायला वगैरे, छान वाटते. आणि आता दोन्ही पण टीम विरुद्ध आहेत, पण अजून मज्जा येईल बघायला. रोहनजींची सर्वात लक्षात राहणारी इनिंग तुमच्यामध्ये कोणती असायला हवी? ते मला आठवत नाही. अशा खूप साऱ्या आहेत म्हणून आठवत नाही. राईट. चला
कॅच पकडलेलं ना तो कॅच पकडलं तर खूप छान पकडलं. सर आधी बरोबर त्यांनी कॅच पकडलेली कुणाल किणीची ती आठवली त्यांना. वा समोर कॅच पकडले त्यांनी. यस. चला साईगीत इव्हेंट्सचे प्रॉब्लेम आपण इकडे यायचं आहे. मनीष सर आपण सुद्धा यायचं इकडे प्लीज. बघा हा साईगीत इव्हेंट्स यांच्याकडून केलं आहे आम्हाला पूर्णपणे फायरबॉक्स आणि पूर्णपणे चांगला इव्हेंट्स करून द्या. याच्यात एकदा ताज झाला पाहिजे मित्रांनो. खूप चांगला काम याने केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुझा बिझनेस खूप वाढव. आणि मी कमाई देतो कारण की जबीर आणि रोहन कोणाच्या बरोबर असतात ते साथ सोडत नाहीये. हे तो नक्कीच पुढे घेऊन जातील. नक्कीच ईश्वरचरणीच प्रार्थना असणार आहे. मनीष आपण टॉस करणार परंतु आपण 2 शब्द तुमच्या घेऊया. मनीषा कसं वाटलं पॅराडाईज बोईसरमध्ये तुम्हाला येऊन आले. तुम्ही पूर्ण महाराष्ट्र गाजवलाय मित्रांनो. तुम्हाला सांगतोय मागील 2 वर्षापासून सुप्रीमो टेनिस बॉल वर्ल्ड कप मनीष पाटील सर करतायत. रतन बुवा केलाय. आणि जर पाहिलं तर आत्ताच PSPL जी घडली 21 लाख टुर्नामेंट ती सुद्धा केली. प्रेसिडेंट कप 1 करोडची ही सुद्धा केली. पूर्ण महाराष्ट्रभर मनीष सर बिझी असतात. सर पहिल्यांदा तुम्ही आमच्याकडे आलात. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्हाला कसं वाटलं येऊन इकडे? गेल्या वर्षी नाही यायला जमलं त्याबद्दल थोडंसं वाईट वाटते, पण ती तुमची मेहनत सुद्धा आम्ही पाहिली. तुमच्याशी मी चर्चा करत होतोच. अंडरआर्म क्रिकेटचं विश्व इतकं मोठं आहे त्याची प्रचिती तुम्हाला बोईसर पालघरमध्ये होईल. मीरा भाईंदरमध्ये खेळलं जातं, दहिसरमध्ये लकवा क्रिकेट खेळलं जातं, मुंबईमध्ये खेळलं जातं. पण मला असं वाटते 30 स्पर्धा एका वर्षामध्ये या बोईसर पालघर परिसरामध्ये खेळवल्या जातात. आणि प्रत्येक ठिकाणी असाच खर्च असतो, अशीच जिद्द खेळाडूंची असते. प्रत्येक स्पर्धा जिंकायचं स्वप्न प्रत्येकजण पाहतो आणि म्हणूनच प्रेक्षकांचा प्रतिसाद काय टॉप लेवलचा राहिलेला आहे. त्यामुळे प्रेक्षक, खेळाडू आणि आयोजक यांची भूमिका एकंदरीत खूप चांगली राहिलेली आहे पॅराडाईज मानाचा विश्वकपसाठी. अजून एक सांगू इच्छितो की मनीष सर जर पाहिलं गेलं तर पंचाळीमध्ये त्यांची साडू राहतात. मला वाटते त्यांचे साडू पंचाळीमध्ये राहतात. ते पंचाळीमध्ये येणार होते पण काही कारणास तुम्ही आले नव्हते तिकडे मनीष सर. नाही, नक्कीच यायची इच्छा आहे. लोकांना असं वाटतं की मनीष पाटील अंडरआर्म क्रिकेटची कॉमेंट्री करू शकत नाही. तर मग आज मी काय केलं आहे ते मी तर सांगू शकत नाही. तुमच्या वतीने नक्कीच मला अभिप्राय मिळतीलच. कारण क्रिकेट कॉमेंट्री आहे. तुम्हाला त्या फॉर्मॅटनुसार तुमच्या कॉमेंट्रीमध्ये बदल करावा लागतो आणि म्हणूनच ते हिट मोमेंट्स मी क्रिएट करण्याचा प्रयत्न केले. आणि मला असं वाटतं की अजून काहीतरी खूप काही शिकायला मिळेल अंडरआर्म क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये. मी पर्याय राहिल्यापर्यंत जबीर यांच्यावर मी बोललो. जबीरला तुमचा व्हिडिओ दाखवला आणि पहिला आमचा कॉन्टॅक्ट फक्त इंस्टाग्राम झाला होता. जबीर सांगितलं यांच्याशी बोलून घे, व्हिडिओ खूप चांगले बनवतात. आणि लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त ज्यांनी खेळाडूच्या बाईट घेतल्या आणि व्हायरल केले ते मनीष सर होते. यांनी चालू केली होती ब्रॉडकास्टिंग. मित्रांनो एकदा होत्या टाळ्या मनीष सरांसाठी. तर आपण जास्त वेळ न घेता टॉस आपण करणार आहोत. बाब आपण यायचं पोषकाल बोईसर शहर प्रमुख आहेत उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाचे. विनंती का दोन्ही कॅप्टन्स या. रोहन गावड यायचं आपण. कॅप्टन्स या. जबीरला बोलू का रोहन? रेहान यायचं. हा चला रेहान येत आहेत. हा बघा टॉस झाल्यानंतर दोन्ही कॅप्टन्सने ट्रॉफी उचलायची आणि घेऊन जायची परंतु एक फोटो सुद्धा घेतला जाईल. हा टॉस केल्यानंतर आपण फायरवर्क्स करणार आहोत. आमचे दोन्ही टॉम एंड जेरी इकडे आहेत. रोहन आज इकडे आहे मेगा फायनलमध्ये. मला वाटते 3ऱ्यांदा टीम संघ फायनलमध्ये पोहोचलाय. एकदा चॅम्पियन, एकदा रनरअप आणि एकदा जेव्हा चॅम्पियन झाला मनीष सर 10 संघ समोर होता. अच्छा, म्हणजे तो रिव्हेंज किंवा तो इतिहास असं पण पाहायला भेटणार आहे. परंतु सर मी सांगतो पॅराडाईज संघामध्ये रोहन खेळलाय, यतीन खेळलाय, कृत्य सुद्धा खेळलाय. आणि हा बाहेरून लोकांना वाटतं की एक दुसऱ्या विपक्ष म्हणजे जसं वहिनीने सांगितलं की एक दुसऱ्या विपक्ष खेळला. मला माहित आहे, यांना सुद्धा माहित आहे की संघ एकच आहे परंतु मैदानामध्ये खेळावं लागतं असं आहे. बघा प्रतिद्वंद्वी महत्त्वाचं आहे. मैदानाच्या बाहेर आपण कितीही जीवापाड मैत्री करत असलो पण मैदानाच्या आतमध्ये असलो ज्या संघासाठी तुम्ही खेळताय त्या संघासाठी तुम्हाला इमानदार राहावं लागतं आणि तोच खेळ आम्हाला पाहायला मिळेल ही अपेक्षा आहे. तर आपण टॉसकडे रोज कॉलिंग फर्स्ट कॉल मला वाटते PCC झालाय. नाणेफेक जिंकले पॅराडाईज. आणि PCC म्हणजे पॅराडाईज क्रिकेट क्लब. रेहान अंतिम मुकाबले का टॉस आपने जीता है, आपका फैसला क्या होगा? फील्डिंग करेंगे हम. टीम को फाइनल मैसेज देना हो क्या देंगे? फाइनल मैसेज बोले तो हम लोग ये साल इतना फाइनल मारे नहीं और होम ग्राउंड पे फाइनल में बहुत टाइम बाद फाइनल में तो हम लोग ये ट्राई करेंगे कि वाला फाइनल मारे और सब लोग पूरा अपना 100% दे. इस टूर्नामेंट में किस खिलाड़ी से अब तक वो प्रदर्शन आपको दिखाई नहीं दिया जो आप देखने के लिए बेकरार हो? अगर जबीर होगा बैटिंग होगा तो फाइनल 1 साइड है. चलो 1 साइड बैटिंग हो जाए. यस. रोहन टॉस गमावला, प्रथम बॅटिंग करायची. निर्णायक सामना आहे. जसं आता आपण पहिल्या सामन्यात तुला विचारलं होतं, तू बोला एकदा चॅम्पियन झाले तुम्ही, एकदा रनरअप.
हा प्रत्येकदा तोच पर्व आहे, तो क्षण आहे, चॅम्पियन किंवा रनर, परंतु इथपर्यंत तुम्ही संघ पोहोचलाय त्याबद्दल काय सांगेल? बघा, पूर्ण वर्षाचा जर सारांश घेतलं तर आमची साई उर्वी 11 साई एकता बिरवाडी हे ह्या वर्षामध्ये जास्त परफॉर्मन्स झाला नाही, पण बोलतात ना लेट पण थेट. दोन शब्द मी कडक बोललेत रोहन. हा सामन्यामध्ये घरचा सामना आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये विरोधी दाखवावा लागतो तुम्हाला. मैत्रीपूर्वक लढत असणार, परंतु जिंकण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतो. हा सामना पूर्ण फॅमिली इकडे आहे, पूर्ण प्रेक्षक आहेत आणि प्रेशर असणार आहे काय सामन्यामध्ये? बघा, सामना आहे आणि प्रेक्षकांना आम्ही नाराज होऊन देणार नाही. आणि राहिला प्रश्न तर आम्ही जर टॉस जिंकलो असतो तरी बॅटिंगच घेतली असती, कारण फायनलचा हा जो सामना असतो हा जरा दडपणचा असतो, त्यामुळे आम्ही जरा टॉस जिंकलो असतो तरी बॅटिंगच घेतली असती. फॉर्मला आलाय असं म्हणावं लागेल. मागील सामन्यामध्ये 60+ धावा चेस करायच्या होत्या. कृत्यची बॅट तळपली, निकोती सुद्धा चांगली सुरुवात केली. कृत्यचा फॉर्ममध्ये आहे ना, सेमीफायनलमध्ये किती चांगला आहे संघासाठी. क्रितेशकडे काय क्षमता आहे हे मला सांगायची गरज नाही आहे, ते त्याला समजते बरोबर. आणि एक इनिंग खेळलं म्हणजे फॉर्मला येणं असंही नाही आहे. त्याने 1-2 इनिंग 4 इनिंग खेळलं पाहिजेत आणि आता फायनलही तसंच खेळलं पाहिजे जर सेमीफायनल खेळला होता. एक शेवटचा प्रश्न असणार आहे सर. पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे तुम्ही कॅशियर आहेत, आपण सदस्य आहात. जबीर, मी, तुम्ही असतील, यतीन असतील, आमचे पूर्ण निलेश वाणी प्रशिष्ट सर अध्यक्ष आहेत. पूर्ण आपल्या टीम 17-18 लोकांची टीम आहे. अंडरआर्म क्रिकेटला खूप चांगले दिवस आले. जसं मनीष सरांनी सांगितलं, लाखपर्यंत आपलं टुर्नामेंट पोहोचला. जिकडे 7,000 5,000 आपण खेळायचो, लाईटिंग कमी असायच्या, मैदान चांगले नव्हते, परंतु सुखेचे दिवस आलेत. पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खूप चांगले नियम, पण येणाऱ्या काळामध्ये आपली अजून काही खूप काही करण्याचा प्रयत्न करेल. हो, आपण सर्वजण मिळून असोसिएशनचे मेंबर्स आहेत, त्यांनी सर्वजण आपण पहिलं जेव्हा खेळायचो तेव्हा 1,500नी सुरुवात केलेली, आता तेच 1,500 1 लाखामध्ये बदलले. आता आपल्याला असोसिएशनच्या हिशोबाने एक ॲप रेडी करायचं आहे, त्याची तयारी चालू आहे आणि लवकरच स्नेहसंमेलन पण होणार आहे. धन्यवाद रोहन. परत एक बघा, मी स्पायरो पाटील एक अनाऊन्समेंट करायची आहे. मनीष पाटील सर ते अनाऊन्समेंट करतील. जे आपण प्राइजेस देणार आहोत ते कशा बघा दिले ते मनीष पाटील सर ते अनाऊन्समेंट करतील. लक्षात घ्या, तुम्ही MVP आपण मूल्यांकन करणार नाही आहोत. फक्त रन्स आणि विकेट्स, म्हणजे आपलं जे पारंपरिक तंत्र आहे तेच आपण वापरणार आहोत. एका धावेसाठी 1 गुण आणि एका विकेटसाठी 10 गुण. बरोबर जबीरभाई? एका विकेटसाठी 10 गुण आणि एका रनसाठी 1 गुण. म्हणजेच MVP सॉफ्टवेअर काय असते, कॅचेस असतात, विकेट किमिंग असते, त्या क्रिटिकल स्टेजला आपल्याला जायचं नाही आहे. एकदम बेसिक, एका धावेसाठी 1 गुण आणि एका विकेटसाठी 10 गुण. ओके, डन. एक अनाऊन्समेंट अजून असणार आहे बघा. फायर शो झाल्यानंतर कोणी जायचं नाही. पूर्ण बॅरिकेडवर फायर शो लावलेला आहे, ते पूर्ण होणार आहे. त्यानंतर आपण जायचं. टीम्स आपण सुद्धा पाहुणे आपण सुद्धा आपण उभं राहायचं. आपण फोटोसुद्धा क्लिक करूया ताईसाहेब आणि सगळ्यांनी, तर जायचं. तर आपण फायर शो पाहणार आहोत. 1 2 3 पहिले विकेट्सवर, नंतर बाउंड्री लाईनवर. साईगीत इव्हेंट्स खूप चांगलं काम करते. हे फायर शो मित्रांनो, साईगीत इव्हेंट्ससाठी ताल्या होऊन जाऊ द्या. खूप चांगलं काम त्याने केलं आहे या स्पर्धेमध्ये. आता जर पाहिले गेलं तर थोड्या क्षणामध्ये आपण जे बॅरिकेडवर सुद्धा लावले गेलेत फायर शॉट्स लावलेत तिकडे, ते सुद्धा थोड्या क्षणामध्ये दाखवायपर्यंत विश नेटवर्कचा कौतुक करून का मनीष सर? 100%. म्हणजेच ही टीम खरंच आयोजकांना पूर्ण जगभर पोहोचवते. आणि खरंच विश्वासजी पाटील असतील, त्यांनी या सर्व तरुणांना एकत्रित करून पालघर जिल्ह्यातील सर्व स्पर्धांना हायलाईट करण्याचं काम केलेलं आहे. विश नेटवर्कचे एकूण एक मेंबर्स, मग मनीष निजाय असतील, मुनीत असतील, सर्व आमचे जे कॅमेरामॅन आहे, टेक्निकल टीम आहे, सर्वांचं काम उल्लेखनीय राहिलेलं आहे. आणि भविष्यात सुद्धा यांच्याकडून आणखीन नवनवीन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याचमुळे पालघरचं क्रिकेट अधोरेखित होते ते म्हणजेच विश नेटवर्कच्या माध्यमातून. सर तुम्ही पाहिलं असेल जेव्हा आपण बर्थडे कटिंग केलं इकडे केक पल्लीभाईंचा, आमचे सिनियर्स खेळाडू खास पुण्यावरून इकडे पोहोचले, जॉबवर कोणी पोहोचले, कोण गुजरातवरून पोहोचला. आमचं एक संघ, फक्त संघ आहे, पूर्ण फॅमिली आहे. सुखामध्ये दुःखामध्ये प्रत्येक वेळी आपण उभं राहतो. असं खूप कमी वेळा तुम्ही पाहत असतील. एक्झॅक्टली. कारण कसं असतं, कधी कधी जेव्हा आपण सर्वजण हायलाईट होतो तर काहीकांना ईर्ष्या निर्माण होते, काहीकांच्या मनात द्वेष भावना येते. पण इकडे काहीच नाही आहे. प्रत्येकजण, जसं तुम्ही उल्लेख करता की सर्वजण सदस्य आहेत या पालघर बोईसर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे. आणि जेव्हा आपण एक असोसिएशन फॉर्म करतो तेव्हा आपण एक प्रतिज्ञा घेतो की काही होऊ द्या, आपण सर्व अडचणींना एकत्र येऊन फेस करणार आहोत. आणि तीच भूमिका आतापर्यंत एकूण एक सदस्यांची बॉक्स क्रिकेटला जपण्यासाठी झालेली आहे. नक्कीच मनीष सर, खूप चांगला उल्लेख तुम्ही केला. थोड्या क्षणामध्ये आपण बॅरिकेडचे
फायर सुद्धा पाहणार आहोत आज. खूप चांगला दिवस. मनीष पाटील बरोबर खूप दिवसांनी भेटलो. असं पाहिलं गेलं तर खूप दिवसांनंतर आपण कॉमेंट्री केली. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण परत एकदा भेटूया, कारण की पॅराडाईस महाराष्ट्र वर्ल्ड कप हे खूप चांगलं. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला 2 दिवस मला द्यायचे आहेत परत एकदा आयर्न ग्राउंडसाठी. तुम्हाला कॉल करणारच आहे मी. नक्कीच मी सगळ्यांचा परत धन्यवाद करेल ज्यांनी आम्हाला चांगला सगळं. आमचे स्पॉन्सर असतील, आमचे NS कॅप्चर व्हिडिओ क्रिएटर नवाज असतील. हां चला मी विनंती, एक फोटो क्लिक करून घ्या. आपण उभं राहायचं प्लीज. दोन्ही कॅप्टन्स उभा राहा. दोन्ही कॅप्टन्स नवाज एक फोटो क्लिक करणार. मनीष सर आपण दोघे चर्चा करूया, त्यानंतर आपण विकेट सोडायचं आहे. पाहू शकाल टॉम अँड जेरी सुद्धा आहेत. टॉम अँड जेरी खाली बसून आहेत विकेटचं. पाहू शकाल. मला वाटते खूप चांगलं काम त्यांनी केलं आहे. साई तेमी मंडप डेकोरेशनचं आपण कौतुक करूया. जबीर खान आणि रोहन गावड त्याहून जास्त कौतुक करावं. त्यांची जी वर्कर्स आहे त्यांचं कौतुक करावं लागेल. चला म्हणजे गेस्ट आपण पूर्णपणे बसून घ्यायचं आहे प्लीज. हाँ दोनों टीम से फोटो अपन काट. दोनों टीम से या ललन भाई आप लोग सब लोग बैठ जाइए. दोनों टीम से या. दोनों टीम से यायचं आहे. दोनों टीमचा एक फोटो घेतला जाईल. दोनों टीम्स या. चला दोनों टीम्स यायचं. दोनों टीम्स. मनीष सर आपण यायचं. मनीष सर एक फोटो तिकडे काढता. आपण इकडे चर्चा करूया. कॅमेरामॅन्स फोकस करायचं मनीष सरांना. मनीष सर अंडरआर्म क्रिकेट म्हणजे प्रत्येक मोठ्या खेळाडूंचा सुरुवात. जशा प्रकारे आपण कॉलेजला जातो तेव्हा आपण कॉलेजला जागा तर ज्युनियर्स सिनियर्स पहिली ते 10वी मग कॉलेज. हा अंडरआर्म क्रिकेट आहे. नाही नक्कीच अंडरआर्म क्रिकेटनेच आपण सुरुवात करत असतो, कारण काय लहानपणीच तुम्हाला ओव्हरआर्म क्रिकेट काय खेळता येत नाही, तुम्हाला बॉलिंग करता येत नाही, तुम्हाला बॅटिंग करता येत नाही, आणि त्यामुळे सुरुवात करत असताना तुम्हाला नेहमीच अंडरआर्म क्रिकेटने सुरुवात करावी लागते. आणि मला असं वाटतं की तुम्ही ओव्हरआर्म क्रिकेटर बना, पण तुमचं अंडरआर्म क्रिकेटसुद्धा तुम्हाला तसंच जिवंत ठेवायचं आहे. जसा वेळ मिळेल जशी तुम्ही ओव्हरआर्मची प्रॅक्टिस करतायत तुम्ही अंडरआर्म क्रिकेटची सुद्धा प्रॅक्टिस सुरू ठेवली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये अंडरआर्म क्रिकेट ओव्हरआर्म क्रिकेटचं नक्कीच भवितव्य खूप चांगलं राहिलं आहे. थोड्या क्षणामध्ये वळूया आपण मॅचकडे, जिकडे मनीष पाटील सर असतील आमच्या बरोबरने मायक्रोफोनवर. दोन्ही टीम्स फोटो सेशन करतात, पण दोन्ही कॅप्टन्स ही ट्रॉफी घेऊन जायची आहे. दोन्ही कॅप्टन ट्रॉफी उचला. रोहन गावड आणि रेहान. आणि पाहू शकाल ही ट्रॉफी घेऊन जात असतात रोहन गावड आणि नाना. एका बाजूला रेहान. चांगला काम. फायर शो ओपन करायचा आहे. येस फायर शो. कॅमेरामॅन मुनीत इकडे. फायर ड्रोनच्या माध्यमातून फायर वर्क दाखवलं जाईल म्हणतात. यस हे फायर पूर्ण बॅरिकेडवर आहेत. पाहू शकाल चांगला खूप सुरेख दृश्य पाहू शकाल दर्शवलं जातं. की 4 व्हीलर चावी कोणाकडे आणून देते रोहन गावड यांना. 4 व्हीलरची चावी कोणा सापडली असेल किंवा कोणाकडे असेल. विवेक रोहन गावड यांची चावी कोणाकडे असेल गाडीची तर बघायची प्लीज. 2 मिनिटांमध्ये आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. यामध्ये लक्षात द्या 2 मिनिटांमध्ये सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला पॅराडाईस क्रिकेट क्लब तर दुसऱ्या बाजूला उर्वी 11 साईकता बिरवाडी. या दोन संघांमध्ये होईल अंतिम सामना. पाहू शकाल खूप चांगला व्ह्यू. पॅराडाईस विपक्ष उर्वी 11 साईकता बिरवाडी. एका बाजूला पली ठाकूर, दुसऱ्या बाजूला रोहित पाटील, एका बाजूला कृतेश घरा, दुसऱ्या बाजूला जबीर खान, एका बाजूला स्वप्नील पाटील, दुसऱ्या बाजूला विशाल आगरे, एका बाजूला सार्थक घरा, दुसऱ्या बाजूला निशांत पवार. बॅटल चांगला असणार आहे मित्रांनो. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा विश नेटवर्कच्या माध्यमातून पॅराडाईस महाराष्ट्र वर्ल्ड कप 2026. धन्यवाद.
या महत्वपूर्ण सामन्याची, ज्या सामन्याची आपण प्रतीक्षा करत होतो. अंतिम सामना कुठल्या दोन संघांमध्ये खेळला जाईल? चला बॉल चॉईस. अनिकेत कवर, आपण कुठे असाल तर मुख्य मंचाजवळ यायचंय. बॉल चॉईस अनिकेत कवर. परीक्षित जी ठाकूर जे संस्थापक आहेत पॅराडाईज ग्रुपचे, ज्यांचा वाढदिवस आपण साजरा केला आणि त्यांचं देखील मार्गदर्शन आता पूर्ण टीमला मिळते. खूप महत्त्वाचं असतं शेवटच्या टप्प्यावर येऊन तुम्हाला माघार घ्यायची नसते. लगेच तुम्हाला ग्राफिक्स पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. विश नेटवर्कच्या माध्यमातून पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप फायनलिस्ट टीम पॅराडाईज वर्सेस उर्वी 11 बिरवाडी. कोण जिंकेल हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि उत्तर हे दोन संघ तुम्हाला पुढच्या तासभरामध्ये देताना पाहायला मिळतील. प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं या गोष्टीकडे पाहतायत की नेमका जिंकेल कोणता संघ. दोन्ही संघ तगडे आहेत. उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये चांगलाच क्रिकेटचा खेळ या दोन्ही संघाने खेळून ही फेरी गाठली आहे. त्यामुळे अजूनही सांगणं योग्य नाही आहे की नेमका वरचष्मा कोणत्या संघाचा असेल. बॉल चॉईस प्लीज. बॉल द्या ना. दिले. चला थँक्यू. चला बॉल चॉईस झाली असेल तर मग आता सामना सुरू करण्यास हरकत नाही आहे. नाणेफेक जिंकून पॅराडाईज क्रिकेट क्लब या संघाने क्षेत्ररक्षण निवडले आणि उर्वी 11 बिरवाडी या संघाला करायची आहे फलंदाजी. दोन्ही संघांना त्यांच्या मनासारखं मिळालेलं आहे. बिरवाडीला फलंदाजीच हवी होती आणि नाणेफेक जिंकून पॅराडाईजने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आता पाहूया प्रेक्षकांच्या मनासारखं क्रिकेट हे दोन्ही संघ खेळतील का. सामना एकतर्फी व्हायला नको अशीच अपेक्षा प्रेक्षकांची आहे. क्रिकेटचे मुवमेंट्स यांना अनुभवाचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत, आठवणीत ठेवायचे आहेत आणि पाहूया ते हिट मोमेंट्स प्रेक्षकांना अनुभवता येतील का. चला जबीर आणि रोहन एकमेकांना ऑटोग्राफ देत आहेत. मैत्री मैदानाच्या बाहेर. चला दोन्ही कॅप्टन चला आपापल्या टीमला प्रॉपर गायडन्स देऊन टीम हडल तर झालेली आहे आणि पाहूया त्या टीम हडलमध्ये काय नेमकं बोललं गेलंय रोहनच्या माध्यमातून पूर्ण टीमला. जबीर सुद्धा अनुभवी आहेत. मागच्या सामन्यात त्यांनी त्यांच्या पेशन्सला व्यवस्थित तपासलं. योग्य त्यावेळी स्ट्रोक्स त्यांनी खेळले आणि योग्य त्यावेळी सिंगल डबलवर त्यांचा खेळ चालू होता. त्याला पेशन्स म्हणतात. 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये तो पेशन्स खूप महत्त्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही आता अंतिम सामना खेळत आहेत आणि एक चूक आणि तुम्ही पूर्ण तासभर स्वतःला दोष देणार आहात, ती चूक होऊ नये. त्याचमुळे प्रत्येकजण प्रयत्न करेलच. चला 2 फलंदाज पाठवून द्या. मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे या अंतिम लढतीची. 2 फलंदाज कोण येतील मैदानाच्या आतमध्ये रॉयल एंट्री घेतील. फायर शो झाला आणि पायरोजच्या माध्यमातून 2 फलंदाज मैदानात दाखल होणार आहेत या अंतिम लढतीच्या पहिल्या डावामध्ये फलंदाजी करण्यासाठी उर्वी 11 बिरवाडीला चांगली सुरुवात देण्यासाठी. पाहूया ते 2 फलंदाज नेमके कोण असेल. मागची जोडीच पुन्हा एकदा रिपीट केली जाईल का की बदल या अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळेल. प्रत्येक गोष्ट मनासारखी होणार नाही पण मनासारखी घडवण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि तीच मेहनत दोन्ही संघांच्या एकूण एक सदस्यांकडून अपेक्षित आहे. परीक्षित जी ठाकूर ज्यांच्या वतीने मार्गदर्शन दिलं गेलेलं आहे टीम पॅराडाईज क्रिकेट क्लबला
आणि बघूया त्या मार्गदर्शनाचा फायदा होतोय का. संस्थापक आहेत पॅराडाईज क्रिकेट क्लबचे. गेल्या 25 वर्षांपासून फक्त क्रिकेटचंच माध्यम नाही, पूर्ण वर्षभर सर्व सण साजरे केले जातात. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, मोहरम असेल, ख्रिसमस असेल, गणेशोत्सव असेल, प्रत्येक सण साजरा केला जातो. चला जबीरजी आपण रेडी आहात, आपण क्षेत्ररक्षण सेट करून घ्या. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंट्री घ्यायची आहे. वा, ही आहे रॉयल एंट्री. टाळ्या जाऊया 2 फलंदाजांसाठी. एक आहे तो म्हणजेच क्रितेश आणि दुसऱ्या बाजूला आहे निकुंज. म्हणजे तीच जोडी जी उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये फलंदाजीची सुरुवात देताना आपण पाहिली होती. अंतिम लढतीमध्ये त्याच जोडीवर विश्वास ठेवलेला आहे रोहन यांनी. आणि पाहूया आता बॉलिंग ट्रॅकवर नेमका तोच गोलंदाज वापरला जातोय का, जो एक पारंपरिक गोलंदाज आहे टीम पॅराडाईजचा. आणि रेहानलाच आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाच्या षटकासाठी. धीरज मोरे सर आणि अशरफ मेमन सर यांचं देखील खूप चांगलं काम मागच्या 3 दिवसांपासून अजित निकम सर तुम्हाला बॉलर्स एंडला पाहायला मिळतात. तसेच मिस्टर समीर बिट्टू, म्हणजे ते आता थोडेसे रेस्टवर असतील, पण त्यांचं काम खूप कठीण आहे. आता थर्ड अंपायर हे काम वाटतं तितकं सोपं नाही आहे, आणि त्यातल्या त्यात अंडरआर्म क्रिकेटमध्ये आता कठीण आहे ते काम. चला टाळ्यांच्या गजरात या अंतिम सामन्याची करूया आपण सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. बॉलिंग ट्रॅकवर पॅराडाईजचा रेहान आणि स्ट्रायकर्स एंडला बिरवाडीचा क्रितेश. आपण घेऊया काउंटडाऊन. 5 4 3 2 1. लेट्स प्ले द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. पहिला बॉल रेहानचा ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल सीमारेषा पार. झाल्या सुरुवात द क्रितेश घरत शोची. चौकार. शॉर्ट बॉल ठेवला होता रेहानने आणि त्याच संधीचा फायदा क्रितेशने उचलला. बघा बॅकफुटला बॅलन्स करून ऑन दी टोज हा स्ट्रोक त्यांनी खेळला. काऊ कॉर्नरला 4 धावा वसूल केल्या. पुढचा बॉल आणि यस, अपेक्षा हीच होती रेहानकडून पुनरागमनाची. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये जातो, बॅटच्या आउटसाइड एज. थर्ड मॅन क्लिअर होईल, मिळते 1 धाव. धावसंख्या पोहोचते 5 वर. 2 चेंडूचा खेळ संपलाय. मजा येईल या लढतीमध्ये. दोन्ही संघ एकमेकांच्या विकनेसचा शोध घेणारे आहेत. स्ट्रायकर सेंडला आता निकुंज, ज्याने मागच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने सुरुवात दिली होती, 7 क्रितेशला दिली होती. पुढचा बॉल रेहानचा. ड्राईव्ह केलाय, चांगला स्टॉप. आतापर्यंत पॅराडाईजच्या क्षेत्ररक्षकांनी खरंच इम्प्रेस केलेला आहे. तौशीरच्या वतीने तो बॉल अडवला गेलाय. क्या बात आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये इतकं चांगलं मैदान जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करता येतं. गेल्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण त्याच झोनमध्ये केलं होतं. ते गोलंदाज सुद्धा आहेत आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफला त्यांच्या वतीनं संघाला मिळालंय. संयम आहे अजूनही निकुंजच्या खेळण्याच्या शैलीमध्ये. आत वळणारा बॉल होता, हलक्या त्याने बॉलला प्लेस केलं. 1 धाव मिळते. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या आहे 6. 2 to go. रेहान पुढचा बॉल ओव्हर द विकेट आणि हा नो बॉल आहे. टप्पा थोडासा आखूड होता. लाईनच्या अगोदर बॉल पीच झाला आणि त्याचमुळे हे षटक तितकंच चांगलं राहिलं नाही पॅराडाईज क्रिकेट क्लब संघासाठी. रेहान जे कॅप्टन आहेत संघाचे, नेहमीच चांगली सुरुवात करून देण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. पण अजूनही चांगलाच खेळ मैदानाच्या आतमध्ये उर्वी 11 बिरवाडीच्या फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळतो. कारण पहिल्याच बॉलवरती सुरुवात क्रितेशने चौकारानं केली होती त्यांच्या डावाची. स्वीप करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बॉडी वेट मागे ठेवलं होतं. खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, डॉट बॉलला. टाळ्या मिळत आहेत कारण आता पॅराडाईज क्रिकेट क्लब जर अंतिम सामन्यात खेळते तर त्यांच्या चांगल्या खेळाला प्रतिसाद देणारे चाहते सुद्धा तुम्हाला या मैदानात पाहायला मिळतील. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. धावसंख्या आहे 7. रेहानचा शेवटचा बॉल. स्ट्रायकर सेंडला क्रितेश घरत. ड्राईव्ह केले, संपर्क तितका चांगला बॅट आणि बॉलचा झाला नाहीये. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. प्रथम फलंदाजी करताना उर्वे 11 बिरवाडी संघाची धावसंख्या. एकही विकेट न गमवता 8 धावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो.
पण तुम्ही ऑन स्क्रीन टायमरवर सुद्धा लक्ष द्या. आम्ही म्हणजे थोडा थोडा ब्रेक घेत जाऊ, पण तुमचं लक्ष स्क्रीनवर पाहिजे, टायमरवर तुमचं लक्ष पाहिजे. अरुण हे सेकंड ओव्हरसाठी तुम्हाला पाहायला मिळतील पंचांच्या डावीकडून येत आहेत. इम्प्रेसिव्ह बॉलिंग अटॅक. मी सर्व संघातल्या गोलंदाजांना पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करताना पाहिलं, पण पॅराडाईजचे बॉलर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. राऊंड विकेट. खूप जास्त बाहेर ठेवलाय बॉल, एक्स्ट्रा रन मिळते. अवंतरच्या बाबतीत थोडंसं काम सुधारावं लागणार आहे पॅराडाईज क्रिकेट क्लबला. जे LED स्क्रीन आहे त्याचे ओनर अरुण. ड्राईव्ह केलंय एक्स्ट्रा कव्हरला. फॅन्टॅस्टिक स्टॉप बाय रेहान, पण दुष्काळात 13वा महिना, चौकार. तर मग थ्रो करणं गरजेचं आहे का ते तपासलं गेलं पाहिजे. बॅकअप आहे की नाही. बॅकअप होतं, पण त्या ठिकाणी काम व्यवस्थित नाही झालं तर मिळतात या एकूण 5 धावा. 5 धावांचा बोनस मिळालेला आहे. मिळत होती फक्त 1, आणि त्यानंतर जब्बीरचे ते एक्सप्रेशन तुम्हाला पाहायला मिळते, कारण संघ जिंकायला पाहिजे. त्याचमुळे सगळ्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल. जर एकाची चूक झाली तर मग एकाच्या चुकीमुळे पूर्ण संघाचं टेन्शन वाढतं. तसं होऊ नये, त्याचमुळे अजूनही परत येण्याची संधी आहे पॅराडाईजला. चांगलाच खेळ आतापर्यंत बिरवाडीचा. 14 झाले आहेत. आता बघा सिच्युएशनला पाहिलं तर सुरुवात चांगली झालेली आहे, आणि म्हणूनच आता थोडा संयम ठेवून सावधानी बाळगून खेळला जातोय निकुंजकडून. एका बाजूला क्रिकेटचा अटॅकिंग अप्रोच तर आपण सातत्याने पाहतच आहोत. स्कोर झालेला आहे 15-15 विदाउट लॉस आफ्टर 2 डिलिव्हरीज. नो बॉल. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. काहीच मनासारखं होत नाहीये. आपण लगेचच पंचांचा तो रेफरल आहे, आपण तपासायचं आहे. लँडिंग पोझिशन, पायाची लँडिंग पोझिशन तपासणार आहोत आपण विश नेटवर्कवर. पॅराडाईज क्रिकेट क्लब गेल्या 25 वर्षांपासून कुठलाच खंड पडू न देता सातत्यानं या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे, आणि म्हणूनच प्रेक्षकांचं प्रेम, प्रेक्षकांची आस्था, प्रेक्षकांना एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल ही शाश्वती असते. म्हणूनच प्रेक्षक कितीही वाजू द्या, अंतिम सामन्याचा निकाल पाहिल्याशिवाय जाणार नाही आहेत. अजूनही आपण थांबलोय. पाय कुठे नेमका पडलाय त्यावर तपासणी केली जाते, आणि हा नो बॉल आहे. चला, हा नो बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळत आहेत. स्कोर चांगल्या स्थितीमध्ये जातोय. उर्वी 11 बिरवाडी संघाकडून मागच्या सामन्यामध्ये धमाकेदार फलंदाजी झाली होती. 66 धावांचा पाठलाग करताना मला असं वाटतं तिकडनंच कुठेतरी सुरुवात झालेली आहे टीम उर्वी 11 बिरवाडी या संघाची. बॉलिंग ट्रॅकवर अरुण. थोडं स्ट्रगल अरुणचं चालू आहे, पण परत यावं लागेल. अंतिम सामना आहे हे विसरून चालणार नाही, आणि त्याचा विसर पडलाय. अरुण आउट ऑफ बॉक्स दिसत आहेत, थोडेसे ऑफ कलर दिसत आहेत या अंतिम सामन्यामध्ये. पण लक्षात घ्या, हा जो प्रवास आपण 3 दिवसांचा यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे, आणि प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत. त्याचमुळे पूर्ण वर्षभर ही गोष्ट लक्षात राहणार आहे दोन्ही संघांच्या. चांगलं कराल तर चांगल्या गोष्टी लक्षात राहतील, वाईट कराल तर वाईट. ड्राईव्ह केला, गॅप शोधण्याचा प्रयत्न, पण आता कुठली चूक नाही केली क्षेत्ररक्षकांनी. ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी बॉल अडवला गेला. निशांच्या वतीनं तो बॉल स्टॉप केलाय. येतोय हा डॉट बॉल. आवश्यकता होती या डॉट बॉलची गोलंदाज अरुणसाठी. आणि त्यानंतर फाइनेस्ट कॅच ऑफ दिस टुर्नामेंट टेकन बाय मिस्टर आर्यन. अयानच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. फैजल यांच्याकडून 500 रुपयाचं अयानसाठी. यस, आपण चेक करणार आहोत. क्षण पाहायला मिळते संध्याकाळपासून. प्रत्येक संघामध्ये असेच धुरंधर अवेलेबल आहेत. क्षेत्ररक्षणाचा स्तर वरचा राहिलेला आहे. अयानला ते बक्षीस. त्यांना कॅमेऱ्यावर घ्या आमच्या सर्व पाहुण्यांना. आपण ड्रिंक्स ब्रेकला घेऊया. तुम्हाला ड्रिंक्स ब्रेकवर घेतो. ड्रिंक्स ब्रेकवर 3 षटकाचा खेळ संपला, तुम्हाला कॅमेऱ्यावर घेतो. मग तुम्ही गाणं बोला, तुम्ही नाचा, कॅमेरा तुमचा. ओके, चला 3 षटकानंतर लक्षात घ्या. चला एक हुक स्टेप. आशिषजी, हुक स्टेप काय असायला पाहिजे तिथे ठरवून ठेवा.
ठरवून ठेवा. चला नेमका निर्णय काय होतोय आपण थांबूया, कारण या सामन्याचं गांभीर्य आहे. हा सामना महत्वाचा आहे आणि तर पाहूया या महत्वाच्या कॅचला पंचांची सहमती मिळते का. फलंदाज बाद अयानसाठी. फॅन्टॅस्टिक कॅच टेकन बाय अयान. फर्स्ट विकेट डाऊन टीम उर्वी 11 बिरवाडी. टेकन, कम्फर्टेबली टेकन. त्यांनी हात व्यवस्थित बॉलच्या खाली ठेवलेले आहेत. चला, आणि क्रितेशने लगेच थम्सअप दाखवला. चला अयानसाठी टाळ्या तर झालेल्याच आहेत आणि त्यांना बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे 500 रुपयाचं. फैजल मेमन यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. चला फैजलजी धन्यवाद. क्रिकेट चांगलं खेळाल, तुम्हाला बक्षिसं मिळतील. तुम्हाला पाहण्यासाठी, तुमचा खेळ तपासण्यासाठी, तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येनं पाहुणे मान्यवर उपस्थित आहेत. नवीन फलंदाज मैदानात पोहोचतायत, सार्थक पोहोचतायत. पहिला फलंदाज बाद झालाय. स्कोर आहे 18 धावा, 18, लॉस ऑफ 1. अरुणला विकेट मिळाले. अयानने ते सहकार्य दिलेलं आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातला. प्लेसमेंट चांगले आहे. सावध पवित्रा घेतलेला आहे फलंदाज सार्थकने. ड्राईव्ह केलाय. फॅन्टॅस्टिक ड्राईव्ह प्लेड बाय सार्थक. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौकार. लिरिक्स कसे वाटले तुम्हाला? लिरिक्स कसे वाटले? एकच वाक्य 2 वेळा रिपीट केलंय संजूने. सुंदरी पण पाहिजे. बघा घरी मेसेज जाईल. घरी सगळ्यांच्या सुंदरी आहेच. चला ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. बघा या सुंदर्या आमच्या सर्व वहिनी आहेत, ताई आहेत. जब्बीर भाऊंची मिसेस झरीन खान तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळाल्या. आपल्या हजबंडला समर्थन देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जण इकडे जमलेला आहे. दरम्यान पहिला बॉल डॉट येतो. बॉलिंग ट्रॅकवर रेहान कंटिन्यू करतोय. पहिलं षटक रेहानचं तितकं चांगलं नव्हतं, पण रेहानला स्वतःच्या कामगिरीवर विश्वास आहे. त्याचमुळे सुरुवात डॉट बघा. हा चला तुम्ही पण स्क्रीनवर बघत चला. हा आहे पॅराडाईज ग्रुप. फुलटॉस ड्राईव्ह केलाय. क्रिकेटचा गॅप शोधण्याचा ऍप सुरू झालाय. चौकार, 4 धावा. धावसंख्या 26 वर पोहोचले. बघा प्रयत्न क्षेत्ररक्षकांचे चांगलेच आहेत. पुन्हा एकदा अयानच पाहायला मिळाले ऑन स्क्रीन, ज्यांना अयू या नावाने ओळखलं जातं आणि त्यांनी आपली स्किल दाखवलेली आहे या अगोदर क्षेत्ररक्षण करताना. पडता पाहूया. पूर्णपणे क्रितेशने या सामन्याला आपल्या जबाबदारीवर घेतलेला आहे आणि प्रत्येक स्ट्रोक तो खबरदारीने खेळतोय. धावसंख्या 26 झाल्या, 26. पुढचा बॉल चांगला बॉल आणि बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून 5व्या स्टंपवरून विकेट किपरच्या हातामध्ये. रेहानचा डॉट बॉल आवश्यक होता. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झाली. पुढच्या बॉलवर चौकार आलाय, त्यानंतर पुन्हा डॉट आलाय. आता परत 3 चेंडूचा खेळ या षटकाला संपलाय. 15 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या 26 आहे उर्वी 11 बिरवाडीची. रेहानचा पुढचा बॉल. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवावी लागते आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रेहानच्या वतीने पाहायला मिळालेत. जरी एक चौकार आलाय पण त्या चौकाराचा मोल आता कमी झालाय, कारण या षटकात एका चौकाराच्या सोबतीनं 3 डॉट बॉल सुद्धा आलेत. चला लवकरात लवकर घेतला का?
चला, फिल्डिंग टीमने DRS घेतलेला आहे. ओके, फॉर बोल्ड. ओके, चला, स्टंपला बॉल कनेक्ट झालाय की नाही त्याचा तपास आता आपण पुन्हा एकदा विश नेटवर्कच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये करणार आहोत. हा, खूप चांगलं क्रिकेट अंडरआर्मचं आपण पाहतोय सातत्यानं. मग सेंट्रल लाईन असू द्या, हार्बर लाईन असू द्या, वेस्टर्न लाईन असू द्या, कुठलंही रिजन असू द्या, तुम्हाला अंडरआर्म क्रिकेट पाहायला मिळतच. आणि येस अंपायर, फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये आहे का? चला, जेव्हा बॉल स्टंपशी कनेक्ट झाला फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये आहे, तसंच त्यांचं मत आहे. आणि बॉल स्टंपच्या मधून गेलाय, लक्षात घ्या, पण तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये होता. बरोबर सर? येस. चला बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये बघा, बॅट आतमध्येच आहे, रिव्ह्यू गमावलेला आहे. रिव्ह्यू जपून घ्यायचा असतो, खूप महत्त्वाचं आहे. रिव्ह्यू घेताना व्यवस्थित विचार करावा लागतो, कारण अंतिम सामन्यामध्ये रिव्ह्यू महत्त्वाचा आहे. आणि फिल्डिंग टीमचा DRS संपलेला आहे. विचारपूर्वक योग्य त्या वेळी तो रिव्ह्यू घ्यावा लागतो. पुन्हा एकदा ड्युअल अँगलमध्ये दोघांना दाखवलं जाते. फलंदाज गोलंदाज दोन्हीही तुम्हाला एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आहे 26-26. ड्राईव्ह केल्या पण यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. थ्रो कुठे आहे? थ्रो कुठे आहे? पण तो कोण आहे? चित्ता आहे असं मला वाटलं, पण तो निशांत आहे. काय त्यांनी बॉल वाचवल्या आपल्या संघासाठी, 4 धावा वाचवल्या. चला निशांतसाठी टाळावून जाऊ द्या. 4 वाजवलं, 100% 4 वाजवलं त्यांनी. बघा रिप्लेमध्ये 100% 4 धावा त्यांनी वाचवण्याचं काम केलेलं आहे. थ्रो चुकला होता, पण बॅकअप निशांतचं असल्यामुळे फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या 27 झालेली आहे. 27. शेवटचा बॉल, 1 to go. आणि पंचांच्या उजवीकडून आता दिशा बदलून गोलंदाजी करेल रेहान. शेवटचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी तो पंचांच्या उजवीकडून येतोय राऊंड विकेटनं. स्ट्रायकर साईडला आहेत सार्थक. स्कोर या षटकात थांबवण्याचं काम गोलंदाज करताना पाहायला मिळालंय. फुल लेन, बॅटच्या टोला कनेक्शन, थ्रो नॉन स्ट्रायकर साईडला थोडासा वाईड असल्यामुळे मिळते फक्त एकच धाव. 3 षटकाचा खेळ संपला. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. 28 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. काहीच्या घरी असतो, पण आता तुम्हाला ऑनस्क्रीन दिसतोय चंद्र. चला, खूप चांगलं टेलिकास्टिंग तुम्हाला विश नेटवर्कच्या वतीनं पाहायला मिळते. ज्या गोष्टी तुम्हाला नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कवरी चॅनलवर पाहायला मिळतात त्या गोष्टी तुम्हाला सहसा विश नेटवर्कवर पाहायला मिळतात. कुठला चार्ज न भरता. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2026 3 षटकाचा खेळ झालेला आहे. धावसंख्या उर्वी 11 बिरवाडीची झालेली आहे 28-28. चला चला, जास्त वेळ घेऊ नका. स्ट्रॅटेजिक टाइम आउट तर मला असं वाटतं संपलेलं आहे. तर आता पाहूया 2 षटकं तर रेहानची संपली. आणि पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी अरुण येतात काय? अरुणलाच बोलवण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं गोलंदाजीचा क्रम बदलला आहे, कारण बोईसर एक्सप्रेस कुठे आहे? बोईसर एक्सप्रेस थांबले आणि बोईसर एक्सप्रेसच्या जागेवर आता अरुण स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येतोय. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत सार्थक. चला मॅच ऑन ठेवा, कारण वेळ चालू झालेली आहे. टायमर स्टार्ट झालेला आहे.
अरुण राऊंड विकेटने येत आहेत. बॉल हवेत, फुल केलंय, बॉलला गुल केलंय, पण आता तुम्हाला सुद्धा बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक 2 टीम उर्वी 11. बोईसर मध्ये मंगळवारी मेडिकल चालू असतात ना. आयोडेक्स आणि मूव घ्यावं लागेल. नाही, सगळेजण लहान झालेले आहेत आणि प्रत्येक पॅराडाईजचा सदस्य हा मोमेंट एन्जॉय करतोय. एक महत्त्वाची बाब आहे. 25 वर्षांचा प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि मग एन्जॉयमेंट तर झालीच पाहिजे, 100% झालीच पाहिजे. गाणं बदलत राहा, गाण्याची रिक्वेस्ट देत राहा, गाणी बदलत राहा. तारपा नृत्य पाहिजे तुम्हाला, चला तारपा नृत्य सेट करून ठेवा या षटकानंतर. चला पुन्हा एकदा बॅक टू बिझनेस. अरुणला पहिल्याच बॉलवर विकेट मिळालेली आहे. धावसंख्या आहे 28. आला, चला बॉल आला, घ्या बॉल आलात माहिती त्याच्यामध्ये. तर पुन्हा एकदा झबीर तुम्हाला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन आणि लगेचच बघा त्यांच्या वाईफ ऑन स्क्रीन. येस, गेल्या झरीन खान, झरीन आणि झबीर तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत, ज्या स्वतः शिक्षिका आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या पतिदेवाची साथ दिली. त्यांच्या मम्मी सुद्धा आहेत बाजूलाच, झबीरच्या मम्मी, झरीर यांच्या मम्मी, सॉरी, ते सासूमा मम्मी सारखीच असते. मला ढकललं स्क्वेअर लेगला. एक धाव मिळते. कृतेशला स्ट्राईक मिळालेले आहे. धावसंख्या 29 झाले, 29. बघा हा वीचा सिग्नल कशासाठी, विक्ट्री आणि थम्सअप म्हणजे शुभेच्छा. स्लो मोमेंट आणि लगेच त्या शुभेच्छाचा स्वीकार झबीर यांनी केलेला आहे. प्रत्येक जण आनंदी आहे. जिंकू कोणीही दे, पण आपण एक स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्याचा आनंद एकूण एक सदस्याला आहे पॅराडाईजच्या. बॅटची इनसाइड एज, पहिली धाव वेगानं कृतेश पूर्ण केली आणि एकाच धावेवर त्यांना थांबावं लागते. अरुणने हे षटक चांगलंच सांभाळलेलं आहे. मागच्या षटकात ज्या काही गोष्टी त्यांना करता नाही आल्या, या गोष्टी या षटकात त्यांनी करून दाखवलेल्या आहे. विकेटचा शोध घेतला, इकॉनॉमिकल राहिले, 3 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा खर्च केला. धावसंख्या आहे 30. चेतन स्ट्रायकर सेंडला आहेत. फुल्ले आणि पुन्हा एकदा अरुण यांची उंची कमी आहे, पण उंच उडी घेऊन त्यांनी तो बॉल अडवलेला आहे. येतोय डॉट. 4 चेंडूचा खेळ झालाय. षटक चांगलं सांभाळलंय पॅराडाईज साठी अरुणने. 2 to go असा कॉल अजित निकम सरांचा. पुढचा बॉल राऊंड विकेट. ड्राईव्ह केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण, धाव घेण्याची इच्छा क्रितेशची नाहीये. निशांत पुन्हा एकदा तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळाले. क्रितेशला धावचीच्या स्वरूपात बाद होणं स्वीकारलं नाही जात आहे, त्याचमुळे ते थांबतायत. अजून यानंतर 2 षटकं बाकी आहेत. 5 ओव्हरची मॅच, इसके बाद 2 ओव्हर आहे. चला 1 to go. सर सांगतात जागते रहो. बॅटची आउटसाइड एज, बॉल मागे थर्ड मॅनला. एक धाव मिळते. 4 षटकाचा खेळ संपतोय आणि धावसंख्या पोहोचते 4 षटकां समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद, 31 धावा, 31, लॉस ऑफ 2 आफ्टर 4. चला घेऊयात तारपा डान्स. सेट केलंय का? बोईसर एक्सप्रेस आली का?
अच्छा, तौशीर आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवर 5व्या षटकासाठी. परीक्षित ठाकूर ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ही स्पर्धा पाहतो, शांत आहेत अजूनही, त्यांना या सामन्याचं महत्त्व ठाऊक आहे. ते नाचतील केव्हा, जेव्हा पॅराडाईज हा चषक जिंकणार तेव्हा ते नाचतील. त्यांनी ते स्वतःच्या मनाला समजावून सांगितलेलं आहे. पुढचा बॉल तौशीर, फुलटॉस होता, फायदा उचलू शकले असते, पण त्यांच्या मनात हेच होतं की क्रितेशला स्ट्राईक द्यायची आहे आणि म्हणून चौकार खेचण्याचा मौका गमावलेला आहे चेतनने. प्री डिसाइडेड स्ट्रोक खेळला होता, एकदा मोहिते धावसंख्या 32-32, लॉस ऑफ 2. अजूनही 11 चेंडूचा खेळ या डावातला बाकी आहे. क्रितेश अजूनही एकटा लढतोय आपल्या संघासाठी, संघर्ष त्याचा चालूच आहे. तौशीर वर्सेस क्रितेश. अँगलचा यूज केला पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला. एक्स्ट्रा रन मिळते, वाईड बॉलची एकदा वाढते, धावसंख्या पोहोचते आता 33 वर 33. वेग वाढवायचा आहे पण वेग वाढवल्यावर नियंत्रण सुद्धा ठेवावं लागतं. ते नियंत्रण नव्हतं गोलंदाजीवर. फुल्लेन चांगलंच यष्टीरक्षण पाहायला मिळालंय निलेशच्या वतीनं. बघा पहिल्या षटकात किती धावा होत्या, रेहानच्या 8, पण त्यानंतर अरुणच्या षटकामध्ये खूप जास्त धावा मिळाल्या, पण त्यानंतर तिसरं आणि चौथं षटक इकॉनॉमिकल राहिलं दोन्ही गोलंदाजांचं. आणि या 5व्या षटकात सुरुवात सुद्धा चांगली आहे. आरिफ भाई तुम्हाला पाहायला मिळतात का, आरिफ भाई ऑनस्क्रीन पाहायला मिळतात, ते सुद्धा अजूनही आरिफ बाबा आनंदी आहेत या यशस्वी प्रवासाबद्दल. प्रत्येकाने पॅराडाईजसाठी क्रिकेट खेळलेलं आहे आणि म्हणूनच सर्व धर्म समभाव ही भावना पॅराडाईज ग्रुपने सर्वांच्या मनावर बिंबवलेली आहे. ड्राईव्ह केलंय, कवचला क्षेत्ररक्षण, थ्रो नॉनस्ट्रायकर सेंडला डायरेक्ट हिट. जर झाला असता तर कदाचित क्रितेशला परतावं लागलं असतं, पण अजूनही क्रितेश आपल्या जबाबदारीचं क्रिकेट खेळतोय, आपल्या प्रतिभेची जाणीव करून देतोय. धावसंख्या आहे 34 धावा. आतापर्यंत चेंडू हाताळले 3 या षटकातले. 5वं षटक मार्गस्थ आहे. राऊंड विकेट तौशीर, बॉलला ढकललंय फक्त मिड विकेटला. एकदा मिळेल, थ्रो करायचा की नाही करायचा अयान, कारण एकदा त्यांनी थ्रो केला होता, महागात पडला होता. त्याचमुळे आता ते थ्रो करताना 10 वेळा विचार करतील, कारण अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये विकेट मिळवायचे आहेत की धावा खर्च करायची यावर सुद्धा तुम्हाला लगेच डिसिजन घ्यायचं आहे. 2 to go. राऊंड विकेट तौशीर क्रितेशसाठी. फुलटॉस आहेत मिडॉपला क्षेत्ररक्षक, फुलटॉस वाया घालवलाय, फुलटॉस वाया घालवलाय क्रितेशने. आणि येस बॅटिंग टीम रेफरल. चला आपण येऊया, DRS घेऊया. फुलटॉस पण तो किती उंचीचा आहे. अंडरआर्मच्या काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, अंडरमध्ये वेस्ट साईड मोजली जात नाही. तर येस ओके आहे, बॉल ओके आहे ना. चला फेअर बॉल आहे, म्हणजे त्यांनी सुद्धा रिव्ह्यू गमावला का, गमावला. चला आता पंचाचं काम सोपं झालंय. ऑन फील्ड डिसिजन जे आहेत ते मान्य करावे लागतील. एक्झॅक्टली, कोणच झोपणार नाही. अजित निकम सर जोपर्यंत आहेत ना ऑन फील्ड अंपायरिंग करताना, कोणाला ते झोपू देणार नाही. झोप जरी आले असेल, झोप उडेल, चहा पिण्याची गरज नाही तुम्हाला. तर 5 चेंडू संपलेत. या षटकात 3च धावा मिळालेल्या आहेत. उर्वी 11 बिरवाडीला 35 झाले, 2 फलंदाज बाद. शेवटचा बॉल. तौशीरने षटक चांगलं सांभाळले. पाहूया क्रितेश, जरी झाला उशीर पण आता फटका नाही म्हणता येणार. पद्धतशीर रेहानने बॉल स्टॉप केला. कॅप्टन आपल्या संघासाठी धावून आलाय. 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 36 धावा, 2 फलंदाज बाद. 5 षटकाचा खेळ संपला. उर्वी 11 बिरवाडी. शेवटचे 6 बॉल्स. चला, समीर हे आमचे ऑफिशियल अंपायर आहेत, जे पहिले पॅराडाईज कपचे आणि पालघर तालुक्यातले अंडरआर्मसाठी आम्हाला ते पंच समीर सर लाभलेत. नक्कीच त्यांचा देखील नामोल्लेख व्हायला हवा. शेवटचे 6 बॉल्स. चला बॉलिंग ट्रॅकवर बॉल तयार. एक्स्ट्रा 6 बॉल्स आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंना योग्य त्या पद्धतीने ते 6 बॉल्स खेळायचे आहेत. ओ धीम्या गतीचा बॉल चकवलाय क्रितेशला.
लेग ब्रेक ॲट हिज बेस्ट. फॅन्टॅस्टिक बॉल डिलिव्हर्ड बाय बॉलर विशाल. पहिला बॉल जरी वाईड आला होता पण त्यानंतर पुढचा बॉल ही रिस्क असते. अंडरआर्म क्रिकेटमध्ये इतक्या धीम्या गतीने चेंडू हाताळण्यासमोर क्रितेश असताना ती रिस्क होती, ती रिस्क स्वीकारली विशालने. आला डॉट बॉल. टगीर या नावाने त्यांना ओळखलं जातं. फुल टॉस आउटसाइड द क्रीज, आउटसाइड द वाईड लाईन. एक्स्ट्रा रन मिळते, एक धाव वाढते. धावसंख्या 38. 5 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा राऊंड विकेट विशाल. ओ प्रयत्न चांगले होते. मैदान कोणताही असो ना, फक्त आपलंच चालतंय. क्रितेश गरजचा हा चौकार. बॉडी बॅलन्स, हँड आय कोऑर्डिनेशन ठेवून हा स्ट्रोक खेळलाय आणि बॉल मिडऑफला क्रॉस करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचते. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, तवशीरचे, पण त्यांचा प्रयत्न कमी पडला. 4 धावा मिळते. धावसंख्या पोहोचते 42. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. महत्त्वाचे 4 बॉल्स आहेत, कारण मधल्या फेजमध्ये चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली पॅराडाईज क्रिकेट क्लबची. पण आता शेवटच्या या क्लायमॅक्समध्ये पाहूया. अजूनही 4 बॉल्स बाकी आहे. क्रितेश एकतर्फी खेळतोय. वन साइड हिरो हे गाणं जणू काय त्याच्यासाठीच लागू होते. स्वीप केलंय पण मिळेल एकच धाव. एक धाव वाढते. धावसंख्या 43. अजूनही 3 बॉल्स बाकी आहेत. खूप महत्त्वाचे 3 बॉल्स पॅराडाईजचा दृष्टिकोन पाहिला तर. आणि आता स्ट्राईक पासून दूर गेलेले आहेत क्रितेश. स्ट्रायकर सेंडला चेतन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यांचं स्ट्राईकवर राहणं गरजेचं होतं, पण या पॉलिसीनुसार त्यांना स्ट्राईक बदलावी लागते. पुढचा बॉल आणि डॉट आलाय. रन तर मिळणार नाही, पण स्ट्राईक जाईल क्रितेशकडे. आणखी एक फलंदाज बाद. टीमूर 11 बिरवाडी. तर 5.4. टू गो. राऊंड विकेट विशाल. बॅटची बॉटम आहे. धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाही, कारण शेवटचा बॉल फेस करेल क्रितेश. शेवटचा बॉल या पहिल्या डावाला. धावसंख्या 43. 43. लॉस ऑफ 3. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. नाही नाही नाही, तरी बचावलेले आहेत. जास्त काय नुकसान नाही झालं. एक धाव मिळते. धावसंख्या 44. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. संधी होती क्रितेशला आणि बॉल मागे जातोय. अशा पद्धतीने धावसंख्या आहे 45. जिंकण्यासाठी 36 चेंडू 46 धावांची गरज पॅराडाईज क्रिकेट क्लबला. 36 चेंडू 46 ची गरज. चला पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये करूया. बदल आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत, ज्यांनी पालघरचं, बोईसरचं बॉक्स टाईप क्रिकेट असू द्या किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असू द्या, जिवंत ठेवण्याचं काम केलंय. आपली सेवा ते सातत्याने देत आहेत. ज्यांचा आवाज महाराष्ट्रात, गुजरातमध्ये, तसेच दीव दमणला असेल, कर्नाटकला असेल, गोवामध्ये ऐकतोय, असे राजस्थानमध्ये सुद्धा त्यांचा आवाज ऐकला, असे युसुफ सय्यद सरांचा आवाज सेकंड इनिंगमध्ये. धन्यवाद. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट ऑन विश नेटवर्क. सर्वांनी लक्ष
प्रति स्वागतशील पॅराडाईस मान्स वर्ल्ड कप 2026 मध्ये आपण पाहू शकाल आमच्या कॉम्बॉक्स दाखवलं तर विशाल घरात आहेत, बिंगो पाहू शकाल, हार्दिक सुद्धा आहेत, जमल शाह, प्रतीक कवर, खूप चांगला टेलिकास्ट विष्णूच्या माध्यमातून 46 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी पॅराडाईस या संघाला घरच्याच मैदानामध्ये. परंतु सहसा पाहू शकाल बिरवाडी संघ हा सामना सोडणार नाही आहे. मनीजी पाटील यांचा आवाज आपण ऐकला. मागील इनिंग्समध्ये खूप चांगलं समालोचन राहिलं आणि आज ते मीरा भाईंदर इकडे पोहोचले, चांगलं समालोचन त्यांनी केलं आहे. नक्कीच कॅमेरामॅन बॅटरला फोकस करायचा. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमधील पाहू शकाल टीम मॉडल केले जाते. ती म्हणजे संयुक्त बिरवाडी याच्या माध्यमातून. चला आपण पाहू शकाल बॅट्समन इंटरव्ह्यूवर आपण फोकस करतो. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आत सज्ज होतील. जर पाहिलं गेलं तर 2 बॅटर जबीर खान नक्कीच असतील. त्यांच्यावरून कुठला बॅटर येईल ही चर्चा प्रत्येक वर्षी असते. पाहू शकाल टीम ऑर्डर झाली आहे. पाहू शकाल 46 धावांचा पाठलाग करायचा आहे, ते म्हणजेच पॅराडाईस संघाला. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतात. पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर दर्शवला जाईल. चला बॅटर आपण यायचंय तुम्हाला फोकस. ओप्पो चला 2 बॅटर पाहू शकाल जबीर खान और अयान, ऐसे 2 बैटर पाहू शकाल. ही जोड़ी चाचा और भतीजे की जोड़ी मैं कहूँगा मैदान के अंदर आती हुई. चाचा भतीजा हैं. कासिम शेख के साथ काफ़ी वर्षों के साथ क्रिकेट खेला है जबीर खान ने, और उनके नवाबजादे अयान और सुहेल भी एक ही टीम में खेलते नजर आ रहे हैं. अयान इस वक्त सलामी बल्लेबाज के लिए आए हैं और उनके साथ जबीर खान. देखिए काफ़ी बेहतरीन मैच रहेगा. एक तरफ फैजल और जाफर शेख ने स्पॉन्सर की ओर टी शर्ट आप देख सकते हैं, दूसरी तरफ दीपक पानसर इन्होंने स्पॉन्सर की ओर टी शर्ट आप देख रहे हैं. दोनों ही टीम के परिधान के स्क्रीन पर देख सकते हैं. बेहतरीन टेलीकास्ट स्लो मोशन में दिखाया जा रहा है. अयान और जबीर बल्लेबाजी के लिए आते हुए विदित पाटिल का धन्यवाद करेंगे, जिसमें एकदम वो है विदित पाटिल. गौरव डीजे गौरव जिसमें दम वो है विदित पाटिल. कभी नहीं है किससे कम, ओनली केसर का दम. पहले बॉल यहाँ पर सिंगल लिया गया, श्री गणेश किया गया जबीर खान द्वारा. पाटिल बंद इस वक्त काफी मुस्कान देते हुए. जयेंद्र पाटिल इनके नवाबजादे हैं. राजेंद्र पाटिल, देखिए राजेंद्र एक काफी बड़े फिल्म स्टार हो चुके हैं. उन्हीं के नाम पर इनके पिताजी का नाम रखा गया. अब्बा इस वक्त मैच का आनंद ले रहे हैं. रेहान पहले गेंद पर सिंगल आया. इस वक्त यतीन राउत एक्सपीरियंस गेंदबाज हैं, गेंदबाजी के लिए नजर आ रहे हैं. अयान शेख हल्के बल्ले से गेंद को पुश किया. सिंगल जरूर बटोरा जाएगा. देखिए डिक्लेयर जोन में गेंद को ट्रैवल कर दिया. 2 गेंदों पर 2 रन बटोरे हैं दोनों बल्लेबाजों ने. 1-1 पर बल्लेबाजी कर रही है. जगदीश माछी थोड़ा सा मसल्स को सहलाते हुए, हालांकि बेहतरीन बल्लेबाजी की थी. सेमीफाइनल में कहीं ना कहीं कृतेश गहलोत और निकुंज राउत की बल्लेबाजी हावी रही आगमन टीम के ऊपर. पीछे हट करके आप में गेंद 4 रन. बेहतरीन शॉट, चौका. खान इनके मिसेस को दिखाया गया स्क्रीन पर. काफी खुशी, चौका लगा. उसके बाद ये तालियों का गजर. जबीर और रोहन इनकी वाइफ दोनों ही तालियां बजा रही हैं. हालांकि ये क्रिकेट का प्यार है. जबीर खान इनकी मदर इन इस वक्त मैच का आनंद दे रही हैं हमारे मन से. हल्के बल्ले से पुश किया गया, वहां पर सारंग आए.
सारंग ने गेंद को फील्ड किया, जब तक थ्रो करने का प्रयास करते बल्लेबाजों ने 1 रन तेजी के साथ बटोरा। स्कोर कार्ड फिलहाल पहुंचता हुआ 7 अंकों पर। गेंदें हो चुकी हैं अभी तक 4। जबीर अगर हैट्रिक चौके लगाएंगे अनिल नगरी, इनके तरफ से 1000 रुपये का नाम दिया जाएगा, ऑनलाइन ट्रांसफर किए जाएंगे। 2 बॉल 2 का अंपायर दर्शाते हुए इस वक्त तो क्वैकर है, छोटा तीर वार करे गंभीर, 4 रन। टॉम एंड जेरी समीर खान के फैन है, धन्यवाद इसे, धन्यवाद। अयन के लिए 200 रुपए का नाम आया चौके के लिए। देखिए जितने भी पैसे लगाए जा रहे हैं सभी आपको जमा करने होंगे मैच समाप्त होने के बाद, ध्यान में रखिएगा। पिछले मैच के भी जमा करने हैं फैसल। 1-2 को ये देख सकते तो नहीं है हमारे टॉम एंड जेरी। क्रिकेट चौका आया, उसके बाद सिंगल बटोरा। ये क्रिकेट का खेल है। पहला ओवर हुआ है समाप्त, रन लगे 12, अब बनाने 34 गेंदें होंगी 30 गेंदें 34 रन का पीछा करने लेंगे हम। विदित पाटिल पाटिल साउंड की तरफ बढ़ेंगे, वहां पर आज डीजे बाबू यानी अभिष। स्क्रीन पर देख सकते हैं जरीन खान और मिसेस रोहन गावड़ चर्चा कर रही है। मेरे मिस्टर जीतेंगे, नहीं मेरे मिस्टर जीते, कोई भी जीते दोस्ती जीतेंगे, ये चर्चा वहां पर हो रही है। जरीन खान और रोहन इनके भाई, वहां पर रोहन को भी दिखाया जा रहा है। नको का माझा नवरा इच्छी काय पाहिजे का हे सांगतात दोघे, पण मला वाटतंय पण कोणी जिंकणार आहे, एक जण जिंकणार आहे। अशरफ मेमन भी स्माइल कर रहे हैं इस वक्त। महिलाएं चर्चा तो जरूर होती रहेंगी, हालांकि ये क्रिकेट का खेल है, एक हार एक जीत, कोई जीतेगा कोई हारेगा, मगर जितने भी टीम यहाँ पर खेले सभी चैंपियन। हाँ चर्चा वहां पर की जा रही है। सार्थक और रोहन बात कर रहे हैं जबीर खान के साथ। हाँ देखिए अंपायर वहां पर हैं, अंपायर से चर्चा कर रहे हैं प्रदेश गरत। सार्थक आए इस वक्त बल्लेबाजी के लिए। सार्थक गरत हमेशा टीम को कमबैक करवाते हैं। यस थोड़ी चर्चा वहां पर अंपायर साथ की जा रही है। अयान इस वक्त स्ट्राइक पर हैं, हालांकि दोनों बल्लेबाज 3 गेंदे 6 पर बल्लेबाजी करेंगे। एक चौका लगा चुके अफजल खान, अब इस वक्त मैच खाना है। 2 डबल विंडो में इस वक्त दिखाया जा रहा है इनको दोनों ही बल्लेबाजों को। 9 स्ट्राइक पर जबीर, स्ट्राइक पर अयान। बैठक मिस फील्ड, 4 रन। फाइनल का दबाव बल्लेबाज के ऊपर, चौका। ये देख सकते हैं अशरफ खान। देखिए स्पेशल अशरफ के लिए 200 रुपए का नाम है महेश चौहान की तरफ से। अशरफ मेमन के लिए नहीं, अयान के लिए, माफ कीजिए, अयान चौके के लिए फैजल मेमन की तरफ से 200 रुपए का नाम है। अशरफ मेमन आने वाले दिन में डांसिंग अंपायर की भूमिका निभाएंगे जरूर। और देखिए यहाँ पर गेंद वहां पर टकराई है, सिंगल डिक्लेयर है। रोहन थोड़ा सा स्पीड ऑफ गेंद की तरफ गए थे। मैंने कहा कि अजीत निकम सर की बात की 1-2 का स्पेशल है, तो अशरफ मेमन भी बेहतरीन डांसर है। आपने उनका डांस अभी देखा नहीं। मुरबे कर को अगर पूछिए, अशरफ मेमन जब नाचते हैं तो पूरा मुरबा हिलता है। तो अशरफ मेमन आने वाले दिनों में डांसिंग भी करते नजर आएंगे। फिलहाल इसको अगर 517 ज्यादा बाहर रखने का प्रयास, दोनों बाएं खुलती हुई, दोनों हाथे खोली। अंपायर ने व्हाइट बॉल दर्शाया।
18 पर पहुंच चुका स्कोर कार्ड। अयान अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं फिलहाल। हल्के बल्ले से खेला, रोहन पहुंचे गेंद को फील्ड करते हुए, वहां पर खंबा जरूर था। देखिए रोहन ने इस तरह का कैच लिया था माइकोव के खिलाफ, उनके वाइफ ने भी कहा कि मुझे वो कैच याद है जब सीली मिड ऑफ पर उन्हें लगाया गया था, बल्लेबाज ने पुश किया था और काफी कैच बेहतरीन कैच लेकर दौड़े थे। यही मैदान था, वो इसी मैदान पर दौड़ते नजर आए थे रोहन गावड़। अयान अयान ऑन फायर, 4 चौका। देखिए सकते सूरज भाई को आरिफ बाबा को दिखाया जा रहा है, मगर समीर महेश वहां पर थे। 200 रुपए का नाम फिर से एक बार दिया जाएगा। 100 रुपए थोड़ा सा मार्केट, 1000 रुपए। अयान को तो टोटल 1000 रुपए का नाम दिया जाएगा। हल्के बल्ले से पुश किया गया, वहां पर खिलाड़ी हैं। देखिए प्रवीण जो मोना है, संजय, उन्होंने कहा कि समीर आपको थोड़ा डांस करना चाहिए जब टॉम एंड जेरी आज रोहित पांडे को दिखाया जा रहा है जो उर्वी 11 के ऑनर हैं, और विवेक को भी दिखाया जा रहा है। वहां पर पूरे बिरवाड़ी कर शांत होकर मैच का आनंद ले, मगर पलटवार किया जा सकता है, क्रिकेट का खेल है। मेहुल जायसवाल 1 टू गो कॉल, 1 टू गो कॉल। इस वक्त अंपायर द्वारा आरिफ मेमन को दिखाया जा रहा है। हल्के बल्ले से पुश किया, सिंगल आएगा, उसके ऊपर पहुंचता 25-25, 2 ओवर का हुआ खेल समाप्त। 12.50 के औसत से लगे हैं 25। पार्टनरशिप बढ़िया बनी है जिसमें 16 पर बल्लेबाजी कर रहे हैं, लगभग 3 चौके लगाए अयान ने, 7 गेंदें खेली हैं। वो बैनर वहां से नीचे उगल चुका, अनिकेत कवर अनस वॉलंटियर्स तुरंत जाना स्ट्रीट में, जहां पर बैनर थोड़ा नीचे आ चुका। दर्शकों को बोले बैनर नीचे ना करें। बहुत बहुत शुक्रिया दर्शक। देखिए इस वक्त अंपायर के भी पसंदीदा गाने यहाँ पर बजाए जाएंगे, शायद ऐसा मुझे मालूम पड़ रहा है। हमारे ये आप स्क्रीन पर देख सकते हैं, दोनों बल्लेबाज को दिखाया जा रहा है, टीम को दिखाया जा रहा है। 12 मिनटों का और वक्त रहेगा 3 ओवर्स के लिए। और वहां पर शायद इम्पैक्ट खिलाड़ी लेने का प्रयास कर रहे हैं, और इम्पैक्ट खिलाड़ी हिमांशु की जगह पर स्वप्निल पाटिल को लिया जा रहा है। अंपायर ने इम्पैक्ट दिखाया और इम्पैक्ट डालने के लिए स्वप्निल पाटिल को लिया। डॉन देखिए इस वक्त यतीन सर, देखिए वहां पर 11 मिनट का वक्त बचा है, ये भी आपको ध्यान में रखना होगा प्लीज। कृतेश स्माइल दे रहे। मैच अभी बाकी, यहां से 21 बनाने आने वाले 24 गेंद, एक आधा विकेट, एक आधी बेहतरीन ओवर कमबैक किया जा सकता है। कमबैक करने के लिए आपको एक बेहतरीन ओवर डालने की दरकार है। स्वप्निल को इसीलिए लिया गया, इम्पैक्ट खिलाड़ी आए हैं गेंदबाजी के लिए। स्वप्निल पाटिल आगरी डॉन नहीं होता रॉन्ग, वही इस वक्त गेंदबाजी के लिए आए। सेमीफाइनल में उन्होंने रनआउट के रूप में विकेट चटकाया था विकास का। फुल टॉस बॉल सीधे बल्ले से तेजस घरत के बाद को सलामी करने वाला 4 रन चौका। सपनों में को 30 अब बनाने स्मिथ 16 क्रॉस बैटेड खेला है, अशरफ को यहां पर घुमाया है अंपायर को, उनके पीछे गेंद निकल गई। 1 रन वहां पर अनस है। अनस हमारे मंच की तरफ आपको तुरंत आना है। 31 पर कोई विकेट नहीं, अच्छी पार्टनरशिप बनी है।
अनस हल्के बल्ले से खेला गया, सिंगल जरूर आएगा। इसको कार्ड फिलहाल पहुंचता हुआ 32 लास्ट टू बॉल। ये नो बॉल, वहां पर दशाई कहाँ डाला गया अंपायर दशाते पे। इस वक्त अलोंग द कारपेट चेतन पाटिल वहां पर हैं, गेंद को फील्ड करते हुए डॉट बॉल। और यहाँ पर कैच छूटा है, शायद कैच छूटा है वहां पर। निकुंज राउत आए थे, रिप्ले में जरूर देखने को मिलेगा टाइम आउट, स्ट्रेटेजिक टाइम आउट जरूर है, मगर ये देख सकते हैं रिप्ले में जब शॉट खेला जबीर खान ने, निकुंज आए थे, कैच नहीं हो पाया। पानी लेके जाइए तुरंत। और लेकिन छोटा सा ब्रेक चलेंगे हम पाड़े साउंड की तरफ, जहां पर एक बेहतरीन संगीत हमारे साथ जुड़े रहेंगे डीजे गौरव और डीजे अवीश। सर अगर समीर खान डांस कर, धीरज मोरे इनकी तरफ से सरप्राइज गिफ्ट रहेगा इस गाने पर। अगर समीर खान नाचेंगे, उनबाट के समुद्र किनारे वो गिफ्ट दिया जाएगा। समुद्र के बीच पर सी फीस, उस पर गिफ्ट दिया जाएगा। ये धीरज मोरे ने दर्शाया है। ये हमारे अंपायर को दिखाया जा रहा है, समीर खान, अजीत, निकम सर एक फ्रेम में दोनों अंपायर हैं। उसके बाद धीरज मोरे, अशरफ मेमन को भी दिखाया जाएगा। और काफ़ी खूबसूरत अंपायरिंग की अजीत निकम सर, हम आपका धन्यवाद करेंगे फिर से एक बार। पिछले साल की तरह फिर से एक बार आप जुड़ चुके हैं, ज़रूर आपके काम को सराहा जा रहा है, बेहतरीन काम आप कर रहे हैं। अंडर क्रिकेट के इस जगत में आपको ज़रूर काफ़ी ऊंचाइयाँ मिली है, मगर पालकर भी आपके नाम को 4 चांद ज़रूर लगे हैं। इस वक्त लेग स्टंप पर रखने का प्रयास, वाइट बॉल जरूर करार देगी। इसको कार्ड पहुंचता हुआ 34-34। हल्के बल्ले से खेला सिंगल। पैंतीस पर पहुंचा, 30 पर। अंपायर के सभी संगीत यहाँ पर लगाए जाएंगे। अंपायर के पसंदीदा संगीत भी यहाँ पर रिक्वायर्ड आ रही है। देखिए वहाँ पर पेशकश की जा रही है अंपायरों के लिए भी। और इसको कर पहुंचता हुआ 36। रोहन नाना इससे तो चर्चा करें, अटे की फील्ड लगाने का प्रयास करना चाहते, 10 बनाने। शायद रोहन नाना ऊपर आकर स्लिम मिड ऑफ पर खड़े होंगे, वहां पर तैनात किया जा रहा है रोहन गावट। हल्के बल्ले से पुश किया है, देखिए सेंसिबल क्रिकेट आयान। देखिए दर्शकों, मैं आपको बताना चाहूंगा जबीर खान ने बहुत साल से क्रिकेट खेला है। और आयन की बात की जाए, उनके अबूजान कासिम शेख, इनके साथ उन्होंने बहुत क्रिकेट खेला है। बहुत सारे गुरु कासिम ने भी बताया और गुरु मानते हैं कासिम को। उनके नवाबजादे मैदान के अंदर हैं, ये चाचा भतीजे की जोड़ी है मैदान के अंदर। तब जबीर है, दूसरी तरफ आयान है। फुल टॉस बॉल, बैट का बाहरी किनारा जरूर लगा था, आवाज थोड़ी सी आई थी, मगर ये डॉट बॉल, बिंदी गेंद। हल्के बल्ले से पुश किया, स्वप्निल गेंद को देखते रह गए। वहां पर अज्जू है पोंडा, जब तक गेंद को फील्ड करके थ्रो किया गया और एक सिंगल बटोरा गया। स्वीकार फिलहाल पहुंचता हुआ 38, अब बनाने 8। 1 to go। ये अंपायर का कॉल रहा। ओहो, ये कासिम की झलकियां हैं मैं कहूंगा। 4 ओवर हुए समाप्त, रन लगे 39। 12 गेंद में 7 बनाने हैं। ये धीरज मोरे को दिखाया जा रहा है हमारे स्क्रीन पर। कॉम बॉक्स में अशरफ मेमन को भी दिखाया जाएगा। देखिए अशरफ मेमन और धीरज मोरे ने दिखाया जा रहा है। और ये बेहतरीन अंपायर से हमारे टूर्नामेंट में जोड़े गए, हम उनका धन्यवाद करेंगे। पाटिल साउंड्स अच्छा काम कर रही है। दम
होना चाहिए, फिर किस में भी क्यों ना हो। हल्दी वाले दूध में भी दम होता है और केसर वाले दूध में भी दम होता है, तो केसर का दम होना चाहिए। देखिए अयान और जबीर के लिए 300 रुपए कैश में, जब बैठक अगर टैप मारा उन्होंने पतरे पर चौका, लेग साइड में यहाँ सामने कॉलेज पर टैप लगाया गया, तो उनके लिए 300 रुपए का नाम रहेगा। हुनैन शेख इनकी तरफ से। रोहन गावड़ की गेंद इस वक्त वेट करके गेंद को खेला, जीवा वहां पर आया, मगर ये अच्छा शॉट मैं कहूंगा। देखिए जल्दबाजी नहीं की, बल्लेबाज ने गेंद को आते हुए देखा, वेट किया, उसके बाद गेंद को खेला। 41 पर पहुंच चुका स्कोर कार्ड, अब बनाने 5। पैराडाइज के सीनियर खिलाड़ी भी करेंगे नाच अगर बनेंगे 5। ज्यादा महेश चौहान डांस करते हुए नजर आएंगे शायद, या दीनू चौहान। आकाश अंबोरी भी बेहतरीन डांसर है, आज आकाश अंबोरी अपने बच्चों को डांस दिखाएंगे इस मैच के बाद। ये बुलेट, ये पुरानी यादें इस वक्त दर्शा रहे सर्कल बाउंड्री में, जब इस तरह की गेंदें निकल जाती थी धीरज, तब चौके आते थे। इस वक्त ये सिंगल आएगा, वहां पर देख सकते हैं। और खेल खल्लास, इस मैच की विजेता बनी है टीम चैंपियन। 1,11,000 पैराडाइज बॉक्सर चैंपियन। अयो के लिए 1000 रुपए का नाम आया। चलिए इस वक्त हार्ड लक कृतेश, मगर दोनों टीमों के लिए तालियां बजनी चाहिए। गाना बजाओ, गाना बजाओ, गाना बजाओ।